मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास भाग 38. शुभमंगल सावधान झाले. मेघाने नीरजला हार घातला आणि नीरजने मेघाला. तेवढ्यात विभाचा आवाज आला आणि मी भानावर आलो. अरे 2 वाजून गेले. जेवायचं नाही का? हो, 2 मिनटं आलोच. चेहऱ्यावरचा भाव काही लपवता येत नव्हता. तरी मी तोंड धुवून आलो. जेवताना विभाने विचारले. सगळं ठीक आहे ना? हो. मग आज प्रभा का नाही आला ते नाही विचारलंस? अरे हो, विसरलोच की. काय झाले त्याला? काही झालं नाही. त्याने घराच्या कामासाठी सुट्टी घेतली आहे. अच्छा. तुला काय झालं आहे? काही नाही. तू फक्त शरीराने या खुर्चीत बसला आहेस, पण तुझे चित्त थाऱ्यावर दिसत नाही आहे. असे काही नाही, मी इथेच आहे. जेवतो पण आहे. मग आज काय म्हणाली मेघा? काही खास नाही. अरे, रोज तर किती उत्साहाने सांगत असतोस तू. आज काय झालं? मला ना नीटसं आठवत नाही आहे. आठवल्यावर सांगेन. विभा ठीक आहे म्हणाली, पण तिला कळले होते माझे नक्की काहीतरी बिनसले आहे. मेघाचा विषय काढल्यावर तर माझी ततपप झाली. तिने पुढे काही विचारले नाही, पण नंतर मला ती पकडणार हे मला कळून चुकले होते. कसेबसे काम संपवले आणि 6 वाजता घरी जायला निघालो. विभा म्हणाली, आज आपण चौपाटीवर जायचे का? खरं तर मला त्याची नितांत गरज होती, पण मी तिला नाही म्हणालो. नंतर विचार केला, घरी गेल्यावर साहिले तेच विचारेल. मला एकांत हवा होता. मग विभाला मीच बोलवले. आम्ही ओल्या वाळूमध्ये चालत होतो. वाळू वरून सुकी वाटत होती. पाय पडल्यावर आतले पाणी पायाला लागत होते. असेच मी मनात सगळे दाटवून ठेवून दिले होते. पण कोणी खोलवर विचारले की ते बाहेर येण्याच्या मार्गावर होते. परत मी ते जिभेवरून पडजीभर ढकलत होतो. विभाने आता चौथ्यांदा विचारले. तुला नसेल सांगायचं तर राहू दे. मी थोडी तुझी चांगली मैत्रीण आहे. अगं, तसं काही नाही आहे. घरी काही बिनसलं आहे का? प्रभा काही बोलला? मेघाबरोबर काही झालं आहे का? असं काही झालेले नाही. सगळं ठीक आहे. तुला समुद्र आवडतो ना? मग मला नको सांगू. याला सांग आणि मोकळा हो. वाटल्यास थोडा वेळ एका ठिकाणी बसून चिंतन कर. विभाने माझ्या मनातले विचार टिपले. आम्ही एका ठिकाणी बसलो आणि मी डोळे बंद करून 10 मिनटं चिंतन केले. मला बरे वाटले. विभाने काहीच विचारले नाही. मग मी आम्हा दोघांसाठी भेळ घेऊन आलो. भेळ खाताना म्हणालो, आपण एखाद्याबद्दल किती गैरसमज करून घेतो ना. कशाच्या संदर्भात बोलतो आहेस? आज मेघाने आम्हाला सांगितले, नेहमी सकारात्मक विचार करावा. त्याने मन शांत राहते आणि ध्यान करायला सोपे जाते. ते सांगताना तिने तिच्या एका मित्राचे उदाहरण दिले. त्याची ती इतकी प्रशंसा करत होती की माझा इथे जळफळाट होत होता. माहीत नाही, पण मला ते सहन होत नव्हते. पण का? तेच तर. मेघा फक्त माझी एक मैत्रीण आहे, तरी तिच्या मुखातून मला दुसऱ्यांबद्दल इतके चांगले बोललेले का खपत नाही? समजा उद्या मेघा तुझी बायको झाली. काय? फक्त समज रे. ठीक. पुढे? आणि तिने कोणाची इतकी प्रशंसा केली तर तुला चालले असते? माहीत नाही. मी दुसऱ्या कोणाविषयी इतकं चांगलं बोलले असते तर तुला इतका फरक पडला असता? फरक म्हणजे? पूर्ण दिवसभर तू तोंड पाडून बसला असता? कदाचित नाही. हा मत्सर तुला वाटतो कारण मेघा तुला अतिजवळची वाटते. आपल्याला पोपट आवडतो म्हणून त्याला पिंजऱ्यात ठेवणे चुकीचं आहे ना? म्हणजे? एखादी व्यक्ती आवडते म्हणून तिचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे का? तू फक्त माझी आहेस अथवा माझा आहेस म्हणून दुसऱ्या कोणाचाही विचार तुझ्या मनात येऊ नये असे लग्न झाल्यावर बऱ्याच लोकांना वाटते. आपल्या साथीदाराचे लग्नापूर्वीचे मित्रमैत्रीण त्यांच्या डोळ्यात खुपतात.
नवीन नाते जुळले म्हणून कुणी जुनी नाती तोडतात का? तुझ्या मनाला समजाव. उद्या जरी तुझी ती सहचारिणी झाली तरी तिचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. तिच्या इच्छा अपेक्षा असतील, तिचे मत असेल. कोणत्याही गोष्टीत तिला गृहीत धरू नकोस. ती काही निर्जीव डॉल अथवा टेडी नाही आहे. मी मनात म्हटले, तुझ्या तोंडात साखर पडो. पण विभाचे म्हणणे मला पटले. मी बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो, अपेक्षा करतो. मग तसे नाही घडले तर मला राग येतो. मनाचा अजून एक धडा मला आज विभाकडून मिळाला. मला समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आठवले. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभभारू. मी तिला थँक्यू म्हटले आणि आम्ही निघालो. घरी येईपर्यंत उशीर झाला. आल्यावर साहिल सोफ्यावर बसलाच होता. पटकन कपडे बदलून मी त्याच्याबरोबर बाहेर गेलो. त्याला विभाबरोबर झालेले संभाषण सांगितले. तो म्हणाला, स्वप्न बघत नको राहू. मनात असेल तर खडाखडा बोलून टाक. हो तर हो, नाही तर नाही. इस पार नाही तो उस पार. नदीच्या मध्ये राहिलास तर असेच गटांगळा खात राहशील. ती जरी नाही म्हणाली तरी ती मैत्री तोडणार नाही आणि आपल्याला ती ज्ञान देतच राहील. ती उच्च विचारांची मुलगी आहे. माझे काही तिच्यावर प्रेम नाही आहे. मग हे काय आहे? माझे मन वाहत गेले. ते मला समजलं, पण तिच्या बाबतीतच का वाद गेलं? माहीत नाही. मग ध्यान आणि चिंतन कर आणि त्याचं उत्तर शोध. आपण आपल्या उद्देशापासून भरकटायला नको. चालेल. आईने घरी जेवायला बोलवले आणि मी घरी आलो. साहिलही त्याच्या घरी गेला. जेवण झाल्यावर झालेल्या प्रकाराबद्दल मनोमनी मेघाची क्षमा मागितली आणि दुसऱ्या दिवशी परत आम्ही तिघे फिरायला निघालो. मी मेघाला म्हणालो, माझा मित्र प्रभा या रविवारी भेटायला यायचे म्हणत होता. तुम्हाला जमेल? संध्याकाळी 5 वाजता मला जमेल. चालेल, मी त्याला तसे कळवतो. पण भेटायचे कुठे? आमच्या गच्चीवरच भेटूया ना, नाहीतर माझ्या घरी. गच्चीवर मला मोकळं वाटतं. चालेल, मग रविवारी आपण भेटू. हो, मी आज 2 दिवसांसाठी बाहेर जाणार आहे. आपली मध्ये भेट होणार नाही. रविवारीच भेटू आणि आजही लवकर घरी जाऊ. चालेल. तुमच्या गावाच्या प्रोजेक्टवर जात आहात का? हो, मी आणि दादा चाललो आहोत. तुम्ही येता? नको, मला ऑफिसात सुट्टी टाकावी लागेल. मेघाने मग माझ्याकडे पाहिले. मी विचारात गुंग होतो. ती माझ्या उत्तराची वाट बघत होती. मी काहीच बोललो नाही. साहिलने मला पुन्हा हलवले. अरे आहेस कुठे? मेघा काहीतरी विचारत आहे. काय? तुला जमेल का त्यांच्यासोबत 2 दिवसांसाठी गावाला जायला? हो, आता तिकडचा पूलही बांधला गेला असेल. मागच्या वेळेसारखी तारांबळ नाही उडणार. दादाने तिकडे जवळच लहानसं गेस्ट हाऊस बुक केलं आहे. आपली पिकनिक पण छान होईल. जमेल का तुम्हाला? नाही, मला पण सुट्टी मिळेल असे वाटत नाही. तू मागे म्हणाला होतास तुझा बॉस भारतात नसतोच आणि तुला केव्हाही सुट्टी घेता येते. तशी येते, पण 1 आठवड्यापासून माझे कचेरीत काम सुरू आहे. ते या 2 दिवसात संपेल. त्याबद्दल येत्या सोमवारी आमची बैठक आहे. मला त्याची तयारी करायची आहे. अरे मग तुझी तयारी तिकडे जाऊन होणार नाही का? इंटरनेट असेल की तिकडे? हो आहे. माझे काम तसे कुठूनही होत नाही. कचेरीत जाणे अनिवार्य आहे. ठीक आहे, मी माझ्या एका मैत्रिणीला विचारते. चालेल.